मागच्या लेसनमध्ये आपण स्क्वेअरिंगची एक टेक्निक पाहिलेली होती. अनुरूपपेर्ण सूत्राच्या आधारावरती ती टेक्निक होती. आता या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सोपी मात्र तितकीच प्रभावी आणि नेहमी वापरता येण्यासारखी एक टेक्निक, एक पद्धत. ही स्क्वेअरिंगची पद्धत आहे निखिलम सूत्रावरती आधारित. अतिशय सोपी पद्धत आहे. This is also a quick method of calculating squares of numbers which are closer to the bases. Bases may be real or working. मात्र एक गोष्ट इथे लक्षात घ्या, अनुरूपपेर्ण सूत्राच्या आधारावरती जी टेक्निक आपण पाहिली मागच्या लेसन मध्ये, ती टेक्निक स्पेसिफिक टेक्निक होती. ही टेक्निक स्पेसिफिकच आहे. ती टेक्निक स्पेसिफिक या करता होती की ती टेक्निक फक्त अशाच नंबर वरती अप्लाय करता येण्यासारखी होती की ज्या नंबर्स मध्ये 2 डिजिट्स आहेत. आणि ही टेक्निक स्पेसिफिक आहे. ही टेक्निक त्याच नंबर्स वरती, आता इथे 2 नंबर्स 3 नंबर्स हा काही नियम नाहीये, पण ही टेक्निक त्याच नंबर्स वरती तुम्ही अप्लाय करू शकता, वापरू शकता की जे नंबर्स क्लोजर टू द बेसिस आहेत, म्हणजे बेसिसला जवळ आहेत. बेसिस किती प्रकारचे आहेत? रियल आणि वर्किंग. जे नंबर्स रियल बेसिस किंवा वर्किंग बेसिस याला अगदी जवळचे आहेत, त्या नंबर्ससाठीच ही पद्धत आपल्याला वापरता येते. तर आपण पाहूया स्क्वेअरिंग बाय युझिंग निखिलम सूत्र काय आहे. अतिशय सोपी आहे. पहा, जनरल मेथड मी तुम्हाला पहिले समजावून सांगतो आणि त्यानंतर याची प्रॅक्टिस करूया. समजा n हा नंबर आहे. या n या नंबरचा स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. n हा दिलेला नंबर आहे आणि या n या दिलेल्या नंबरचा स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सगळ्यात पहिले आपण याचा बेस आयडेंटिफाय करायचा. बेस फॉर गिव्हन नंबर n, म्हणजे दिलेल्या नंबर साठीचा बेस आपण पहिले ओळखायचा, लिहायचा. मग तो रियल असला तरी चालेल, वर्किंग असला तरी चालेल. सुरुवातीला आपण रियल बेसिसचे काही उदाहरण पाहू, त्यानंतर मग पुढल्या लेसन मध्ये वर्किंग बेसिसचे काही उदाहरण पाहू, पण सगळ्यात पहिले रियल बेसिसचे. तर सगळ्यात पहिले दिलेला जो नंबर असतो त्याचा बेस पहिले ओळखायचा आणि तो लिहायचा. त्यानंतर त्या नंबर साठीचा आपण डेव्हिएशन काढायचं, डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं. डेव्हिएशन फॉर गिव्हन नंबर n. एकदाचा बेस आयडेंटिफाय केला की त्यानंतर डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर आन्सर आपल्याला मिळतं 2 पार्ट्स मध्ये. एक आहे लेफ्ट पार्ट आणि दुसरा आहे राईट पार्ट. मध्ये एक स्लॅश द्यायची आणि या 2 पार्ट्स मध्ये आन्सर कॅल्क्युलेट करायचा. तुम्ही कुठल्याही पार्ट कडनं सुरुवात करू शकता. डेव्हिएशनला आपण डी असं म्हणूया. डी फॉर डेव्हिएशन. राईट पार्ट मध्ये काय करायचं की डेव्हिएशन जो असतो त्याचा स्क्वेअर लिहायचा. राईट पार्ट मध्ये आपण काय लिहितो? जो डेव्हिएशन असतो त्याचा स्क्वेअर लिहितो. आणि लेफ्ट पार्ट मध्ये काय लिहायचं? जो नंबर असतो, दिलेला जो नंबर आहे, या ठिकाणी n असं आपण सपोज केलेलं आहे, त्या नंबर मध्ये या डेव्हिएशनला ऍड करायचं. ठीक आहे. हा जो जनरल फॉर्म आहे याला जनरल फॉर्म असं म्हणतात. आन्सर हे आपल्याला 2 भागांमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. मात्र ते आन्सर 2 भागांमध्ये लिहिण्या अगोदर सगळ्यात पहिले आपण दिलेल्या नंबरसाठी बेस ओळखायचा आणि लिहायचा. एकदाचा बेस ओळखला आणि लिहिला की त्यानंतर त्या नंबर साठीचं डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला माहिती आहे डेव्हिएशन आपण कसं कॅल्क्युलेट करतो. दिलेल्या नंबरचा बेस ओळखला आणि लिहिला, आयडेंटिफाय केला की त्या नंबर मधून त्याच नंबरचा जो बेस आहे तो सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे वजा करायचा, आणि आलेलं जे उत्तर असतं त्याला आपण डेव्हिएशन असं म्हणतो. या ठिकाणी आपण डेव्हिएशनला लिहू डी. ठीक आहे, डेव्हिएशन साठी लिहू डी. आता हे 2 फॅक्टर्स आपले रेडी झालेले आहेत, बेस आणि डेव्हिएशन. आता हा महत्वाचा फॅक्टर रेडी झालेला आहे, तो म्हणजे डी, डेव्हिएशन. राईट पार्ट मध्ये आपण काय करायचं? जो डेव्हिएशन आपण कॅल्क्युलेट केलेला असतो त्याचा स्क्वेअर लिहायचा, करायचा. आणि लेफ्ट पार्ट मध्ये काय करायचं? जो दिलेला नंबर असतो त्यामध्ये डेव्हिएशन ऍड करायचा. असे 2 पार्ट्स आपण लिहायचे. त्यानंतर पुढल्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर अतिशय महत्वाची स्टेप, आणि ती स्टेप म्हणजे कुठली आहे? बॅलन्सिंग. बॅलन्सिंग, बॅलन्सिंग करणे. आता बॅलन्सिंग कसं करायचं की जो बेस असतो, दिलेल्या नंबर साठीचा जो बेस असतो, त्या बेस मधले झिरोज कॅल्क्युलेट करायचे. त्या बेस मधले झिरोज कॅल्क्युलेट करायचे आणि तितके डिजिट्स, तितके अंक राईट पार्ट मध्ये ठेवायचे. जास्ती डिजिट्स असतील तर एक्स्ट्रा डिजिट जे असतात, हायर प्लेस डिजिट्स,
ते आपण लेफ्ट पार्टमध्ये कॅरी करायचे, पास करायचे म्हणजे ऍड करायचे. आणि जर कमी डिजिट्स असतील तर जितक्या डिजिट्सची डेफिशियन्सी आहे म्हणजे जितके डिजिट्स कमी आहेत तितके झिरोज, ऑलरेडी जे डिजिट्स आपण राईट पार्टमध्ये लिहिलेले आहेत त्याच्या लेफ्ट साईडला तितके झिरोज लिहायचे. ठीक आहे, कॉम्पेन्सेट करायचे. तर हे आणखीन आपल्याला पूर्णपणे कळेल आपण प्रॅक्टिस जेव्हा करू तेव्हा. तर उदाहरण पहिलं, फर्स्ट एक्झाम्पल काय घेऊ आपण? फर्स्ट एक्झाम्पल 12 घेऊया. 12चा स्क्वेअर काढूया आपण. ठीक आहे, 12चा स्क्वेअर. आता सगळ्यात पहिले आपण बेस काढूया. या 12 साठीचा बेस किती आहे? सोपं आहे. या 12 साठीचा बेस किती आहे? बेस आहे 10. बरोबर, बेस किती आहे? 10. आणि डेव्हिएशन किती आहे? डेव्हिएशन डी. डेव्हिएशन डी किती आहे? 12 मधून या 12चा जो बेस आहे म्हणजे 10 आहे तो सबट्रॅक्ट करायचा. उत्तर किती आलं? 2. म्हणजे डेव्हिएशन किती आहे? 2. डेव्हिएशन आहे 2. ओके, तर मग आता आन्सर हे आपल्याला दोन पार्ट्स मध्ये मिळणार आहे, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. ठीक आहे, मध्ये एक स्लॅश ओढायची. हे दोन पार्ट्स सेपरेट करण्यासाठी म्हणून ही स्लॅश काढलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर राईट पार्ट काय असतो? डेव्हिएशन जो आहे त्याचा स्क्वेअर करायचा, तो म्हणजे राईट पार्ट. आणि लेफ्ट पार्ट काय असतो? जो दिलेला नंबर आहे स्क्वेअर करण्यासाठी त्या दिलेल्या नंबरमध्ये डेव्हिएशन ऍड करायचा, हा असतो लेफ्ट पार्ट. दिलेला नंबर काय आहे? 12 आहे. दिलेल्या नंबर साठीचा डेव्हिएशन म्हणजे डी काय आहे? 2 आहे. स्लॅश काढा. डेव्हिएशन काय आहे? 2 आहे, त्याचा स्क्वेअर करा. ठीक आहे, पुढे कॅल्क्युलेट करा. 12 प्लस 2 किती? 14. स्लॅश काढा. 2 स्क्वेअर म्हणजे किती? 4. ओके, आता महत्वाची, अतिशय महत्वाची स्टेप ती म्हणजे बॅलन्स करणे. कसं बॅलन्स करायचं? दिलेला जो नंबर आहे त्याचा बेस किती आहे? 10. या 10 मध्ये किती झिरोज आहेत? एकच झिरो आहे. म्हणजे आपल्याला एकच डिजिट राईट पार्ट मध्ये हवा आहे. आपल्याला एकच डिजिट राईट पार्ट मध्ये हवा आहे. ऑलरेडी जो आहे, ऑलरेडी आपल्याकडे एकच डिजिट आहे राईट पार्ट मध्ये, म्हणून याला बॅलन्स करण्याची आवश्यकता नाही. हे ऑलरेडी बॅलन्स्ड आहे आन्सर. म्हणून उत्तर लिहायचं, आन्सर लिहायचं. कसं लिहायचं? ऑलरेडी बॅलन्स्ड असल्यामुळे पुढल्या स्टेपमध्ये आता स्लॅश काढून टाकायची आणि दोन्ही पार्ट्स जसेच्या तसे लिहायचे. म्हणजे उत्तर किती आलं? 144. 144. म्हणजे आन्सर किती आहे आपलं? 12 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 144. ठीक आहे, या पद्धतीने निखिलम सूत्राचा उपयोग करून दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करता येतो. दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. हे एक्झाम्पल थोडंसं मोठं पाहू. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल आहे 113चा स्क्वेअर करूया आपण. ठीक आहे, ही टेक्निक वापरून 113चा स्क्वेअर करू. चालेल? तर पहिली स्टेप काय आहे? सगळ्यात पहिले तर बेस तुम्ही लिहून घ्या. 113चा बेस किती आहे? किंवा आपण दुसऱ्या शब्दात असंही म्हणतो की 113 कुठल्या बेसला क्लोजर आहे किंवा नियरेस्ट आहे, सगळ्यात जवळ आहे? तर बेस आहे 100. ठीक आहे, बेस म्हणजे काय? रिअल बेसिस म्हणजे काय? 10, 100, 1000, 10,000, 1 लाख अशा नंबर्सला आपण बेस म्हणतो. तर कुठला बेस आहे जवळ 113ला? 100. आता डेव्हिएशन काढायचं आहे. डेव्हिएशन कसं काढणार? दिलेल्या नंबरमधून दिलेल्या नंबरचा बेस हा सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे किती आहे? 13. 113 मायनस 100 इज इक्वल टू 13. म्हणजे डेव्हिएशन काय आहे? 13 आहे. चला मग डेव्हिएशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आन्सर लिहायचं आहे दोन पार्ट्स मध्ये, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. बरोबर आहे, मध्ये एक स्लॅश ओढायची. लेफ्ट पार्ट काय असतो? दिलेला जो नंबर असतो म्हणजे 113, दिलेला जो नंबर असतो त्यामध्ये हा जो डेव्हिएशन आहे तो आपण ऍड करतो. आणि राईट पार्ट काय असतो? दिलेल्या नंबरचा जो डेव्हिएशन असतो म्हणजे या ठिकाणी डी म्हणजे या ठिकाणी 13 त्याचा स्क्वेअर आपण लिहू. ठीक आहे, तर आपण या स्टेपमध्ये सेटअप लिहिलेलं आहे. आता याला पुढे कॅल्क्युलेट करू. 113 प्लस 13 किती? 126. स्लॅश ओढा. त्यानंतर 13चा स्क्वेअर किती आहे? 169. मी पुन्हा सांगतो मित्रांनो,
1 ते 30 पर्यंत 1 to 30 तुम्हाला स्क्वेअर हे पाठ असले पाहिजे. 1 to 30 तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल पाठ असले पाहिजे, नाहीतर मग कॅल्क्युलेशन्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. आता याला आपण 2 पार्ट्स मध्ये उत्तर तर लिहिलेलं आहे. आता अतिशय महत्वाची स्टेप ही आहे की आपल्याला याला आता बॅलन्स करायचं आहे. कसं बॅलन्स करतो? दिलेला नंबर म्हणजे 113 साठी बेस कुठला आहे? 100. या बेस मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज, 2 झिरोज आहेत. याचा अर्थ असा की बॅलन्सिंग करत असताना आपल्याला राईट पार्ट मध्ये 2 डिजिट्स ठेवायचे आहेत. हे 2 डिजिट्स बॅलन्सिंग करत असताना डिजिट्स रिटेन जेव्हा करतो तेव्हा ते डिजिट्स राईट साइड कडनं म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट कडनं आपल्याला काउंट करायचे असतात, मोजायचे असतात. म्हणजे उदाहरण इथे 2 झिरोज आहेत. याचा अर्थ असा आपल्याला राईट पार्ट मध्ये 2 डिजिट्स ठेवायचे आहेत. म्हणजे ते कोणते डिजिट्स ठेवायचे? युनिट्स प्लेस डिजिट आणि टेन्स प्लेस डिजिट, म्हणजे राईट साइड कडनं काउंट करायचे 1 and 2. म्हणजे आता हा जो 1 आहे तो एक्स्ट्रा डिजिट झालेला आहे, म्हणून तो आता पास करायचा. कुठे पास करायचा? लेफ्ट पार्ट मध्ये पास करायचा. पास करणं म्हणजे काय? ऍड करणं. 126 प्लस 1 किती होतं? 127. आता हे दोन्ही पण पार्ट्स बॅलन्स झालेले आहे. तर उत्तर आपण लिहूया. 127 स्लॅश काढून टाकायची आणि 69 म्हणजे राईट पार्ट जो असतो तो जसाच्या तसा लिहायचा. म्हणजे आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. 113 चा स्क्वेअर किती मिळालेला आहे आपल्याला? 12,769. तर किती आहे स्क्वेअर? 113 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 12,769. पुढलं उदाहरण घेऊया आपण. तिसरं उदाहरण घेऊ. 97 किंवा 98 घेऊ आपण. 98 चा स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सगळ्यात जवळचा बेस 98 ला सगळ्यात जवळचा बेस कुठला आहे? 100 आहे. मग याचं डेव्हिएशन कसं निघेल? दिलेला नंबर म्हणजे 98 मायनस त्याचा बेस किती आहे? -2. ठीक आहे. डेव्हिएशन किती आहे? -2. 98 मायनस 100 किती? -2. आता लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट अशा 2 पार्ट्स मध्ये याचा आन्सर कॅल्क्युलेट करायचा आहे. लेफ्ट पार्ट काय असतो? 98 म्हणजे दिलेला नंबर प्लस दिलेल्या नंबरचा डेव्हिएशन, आणि राईट पार्ट काय असतो? डेव्हिएशनचा स्क्वेअर. बरोबर. आता याला पुढे कॅल्क्युलेट करूया. 98 प्लस -2 किती होतात? 98 प्लस -2 म्हणजे काय? 98 मायनस 2 96. आणि -2 चा स्क्वेअर किती होतो? -2 इंटू -2 +4 म्हणजे +4. -2 चा स्क्वेअर +4. आता अतिशय महत्वाची स्टेप, फायनल आन्सर लिहिण्यासाठीची अतिशय महत्वाची स्टेप कुठली आहे? 96 आहे लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट आहे 4. आपल्याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स कसं करणार? दिलेल्या नंबर साठीचा बेस किती आहे? 100 आहे. 100 मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. म्हणजेच राईट पार्ट मध्ये आपल्याला किती डिजिट्स हवे आहेत? 2 डिजिट्स. पण किती डिजिट्स आहे? एकच डिजिट. म्हणजे कितीची कमतरता आहे? एका डिजिटची. म्हणून आपण काय करतो? ती कमतरता भरून काढण्यासाठी, ती डेफिशियन्सी कॉम्पेन्सेट करण्यासाठी आपण ऑलरेडी जो डिजिट आहे त्या डिजिटच्या लेफ्ट साइडला 1 झिरो वाढवतो, लिहितो. म्हणजे आता इथे 2 डिजिट्स झालेले आहेत. 2 डिजिट्स हवे होते आपल्याला कारण 2 झिरोज आहेत आणि आपल्याला आता 2 डिजिट्स मिळालेले आहेत. ठीक आहे. हा झिरो चुकूनही राईट साइडला लिहायचा नाही, कारण राईट साइडला लिहिला तर या 4 ची किंमत किती होईल? 40 होईल. आपल्याला किंमत बदलवायची नाहीये. तर 2 डिजिट्स इथे झालेले आहेत. म्हणजे आता आपण फायनल आन्सर लिहू शकतो. स्लॅश रिमूव्ह करा आणि लेफ्ट पार्ट जसाच्या तसा लिहा. स्लॅश रिमूव्ह करा आणि 04 जसेच्या तसे लिहा. म्हणजे 98 चा स्क्वेअर किती आलेला आहे? 9604 हा स्क्वेअर आहे. बरोबर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण निखिलम सूत्राचा उपयोग करून दिलेल्या नंबरचा स्क्वेअर करतो. याला अट फक्त एकच आहे. दिलेला जो नंबर असतो तो दिलेला नंबर, स्क्वेअरिंग साठी दिलेला नंबर हा
रियल बेसिस किंवा वर्किंग बेसिसला जवळ असावा, दूर असू नये. ठीक आहे. तर एक काम करूया आपण, पुढल्या लेसनमध्ये आपण जे नंबर्स वर्किंग बेसिसला जवळ आहेत त्यांचा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण पाहू.